संत मदर तेरेसा म्हणतात, तुमचे हात सेवेसाठी द्या आणि तुमची हृदये प्रेमासाठी द्या. होय, तुमचे हात सेवेसाठी द्या आणि तुमचे हृदये प्रेमासाठी द्या. प्रिय बंधू भगिनींनो, हाच आहे आजच्या दिवसाचा संदेश. आज मॉन्डी थर्सडे म्हणजेच आज्ञा गुरुवार. आज प्रभू येशू आपणा सर्वांस एक नवीन आज्ञा देत आहे, प्रेमाची आज्ञा. सुवार्तेच्या अगोदर आपण गायनामध्ये ते ऐकलं आणि आपल्यात वाचनामध्ये सुद्धा बोललं गेलं, नवीन आज्ञा काय आहे. नवीन आज्ञा माझी तुम्हाला, परस्परावर प्रेम करा, जशी मी केली प्रीती तुम्हावर, तशीच प्रीती दान करा. जशी प्रभू येशूने आपणावर प्रीती केली, तशीच प्रीती आपणास इतरावर करण्यासाठी प्रभू येशू आज आज्ञा देत आहे. ही आज्ञा प्रभू येशू शब्दांद्वारे आज देत नाही आहे. त्यामुळे आजच्या वाचनामध्ये आपण या नवीन आज्ञेविषयी काहीच ऐकलं नाही. तिन्ही वाचनामध्ये आपण ते ऐकलं नाही, फक्त सुवार्तेच्या अगोदर आपण ते ऐकलं. पण वाचनामध्ये आपण काय पाहिलं? वाचनामध्ये आपण पाहिलं की येशूने कशा कृती केल्या. येशूने कृती केल्या, या मिसा बलिदानाची स्थापना केली, पौरोहित्याची स्थापना केली आणि त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. आणि या कृतींद्वारे प्रभू येशूने आपल्याला एक धडा शिकवलेला आहे. दोन महत्वाचे सद्गुण आपल्याला शिकवलेले आहेत. एक आहे प्रेमाचा सद्गुण आणि दुसरा आहे सेवेचा सद्गुण. आणि हे दोन्ही एकत्र होऊन एक सद्गुण होतो, तो म्हणजे प्रेममय सेवेचा सद्गुण. जर आपण म्हणतो माझ्याकडे प्रेम आहे पण मी सेवा करत नाही, तर ते प्रेम काही कामाचं नाही. आणि मी म्हणतो मी सेवा करतो पण त्याच्यामध्ये प्रेम घालत नाही, तर त्या सेवेला काहीही अर्थ नाही. तर त्यामुळे आपल्यामध्ये प्रेममय सेवा हा सद्गुण यावा, यासाठी प्रभू येशू आज आपणास बोलावत आहे. दररोज मिसेमध्ये आपण एक शब्द, आपण एक वाक्य, प्रभू येशूचे वाक्य आपण नेहमी ऐकत असतो. मिसामध्ये ज्या वेळेला आभार घोष प्रार्थना होते, त्यावेळेला धर्मगुरु भाकर आणि द्राक्षरस उंचावल्यानंतर शेवटी म्हणतात, माझ्या स्मरणार्थ हे करा, माझ्या स्मरणार्थ हे करा. डू दिस इन रिमेंबरन्स ऑफ मी. आणि त्याला ग्रीक भाषेमध्ये म्हटलं जाते ॲनॅमनेसिस. ॲनॅमनेसिस. ॲनॅमनेसिस फार महत्वाचा भाग आहे मिसा बलिदानाचा. मिसा बलिदानामध्ये 3 महत्वाचे भाग असतात. एपिक्लेसिस म्हणजे पवित्र आत्मा दानावर येतो, त्याचे रूपांतरित करतो. ॲनॅमनेसिस म्हणजे आपण प्रभूच्या भोजनाची, प्रभूच्या 2000 वर्षापूर्वी जी घटना घडलेली आहे त्याची आठवण करतो आणि ती घटना पुनर्जीवित होते, आपल्या समोर साक्षात प्रकट होते. त्याला ॲनॅमनेसिस. आपण मुन्नाभाई MBBS पिक्चर बघितलेला असेल, त्याच्यामध्ये तो शेवटच्या वेळेला सर्किट मुन्नाभाईला म्हणतो, मुन्नाभाई सांगतो की मुझे मेरे पिताजी की याद आ रही है, मुझे मेरी पिताजी की याद आ रही है. तर सर्किट काय सांगतो की अरे आपकी याद तो कितनी स्ट्रांग है, मुझे भी दिख रहा है आपके याद से साक्षात क्या आ गए, आपके पिताजी यहाँ पे आ गए.
पण या मिस्सा बलिदानामध्ये आपण ज्यावेळेला आठवण करतो, आपण प्रभू येशूची आठवण करतो, त्यावेळेला प्रभू येशू साक्षात इथे उतरतो. त्याला अनॅमनेसिस म्हणतात. आणि प्रभू येशू सांगतो, माझ्या आठवणीसाठी तुम्ही हे करा. आणि काय करायचं आहे आपल्याला? प्रभू येशूने ज्याप्रमाणे आपलं रक्त सांडलं, आपलं शरीर आपल्यासाठी मोडलं, आपल्या शिष्यांचे पाय धुतले, तशाच प्रकारे ज्यावेळेला धर्मगुरू म्हणतात, माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे करा, आपल्याला हाच उपदेश दिला जातो. दररोज मिसामध्ये, दरवेळेला मिसामध्ये माझ्या स्मरणार्थ हे करा. आपल्याला असं सांगितलं जाते की तुम्हीही आपले शरीर इतरांसाठी मोडा, इतरांना लाभ प्राप्त होण्यासाठी, इतरांचं भलं होण्यासाठी स्वतःचा रक्त सांडा, त्यांचे प्रेममय सेवा करा. आणि याचाच अर्थ आहे पवित्र पौरोहित्य. जर पुरोहितांनी हे केलं नाही तर ते पुरोहित राहत नाहीत. आणि जर आपण प्रापंचिकांनी हे जर केले तर आपण प्रभू येशूच्या पवित्र पुरोहितामध्ये आपला समावेश होतो. कारण ही प्रेममय सेवा ही सर्वात महत्वाची आज्ञा आहे. त्यामुळे आपण प्रत्येक जण, शिक्षक, पालक, कर्मचारी, डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी, गृहिणी, प्रत्येक जण आपण प्रभूचा पुरोहित बनू शकतो जर आपण प्रेममय सेवा केली तर. 2015 साली पोप फ्रान्सिस हे फिलिपिन्स या देशाच्या भेटीसाठी गेलेले होते. या दौऱ्या दरम्यान एक 12 वर्षाची मुलगी होती, जी रस्त्यावर राहणारी मुलगी होती, स्ट्रीट चाइल्ड. तिचं नाव होतं ग्लिझेल पालोमर. तिने पोप साहेबांना आपली शोकांतिका कळकळीने त्याच्या समोर प्रकट केली. ती मला म्हणाली, देव लहान निष्पाप मुलांना दुःख का सहन करू देतो? त्यांचे पालक त्यांना सोडून का जातात? दुष्ट लोक त्यांचे शोषण का करतात? जग इतके अन्यायी का आहे? आणि हे प्रश्न विचारत असताना त्या ग्लिझेलच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. पोप फ्रान्सिस यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे शब्दांनी दिली नाहीत, परंतु आपल्या एका अतिशय प्रेमाच्या कृतीद्वारे त्यांनी ते प्रकट केले. त्यांनी ग्लिझेलला प्रेमाने आणि सहानुभूतीने आलिंगन दिले, मिठी मारली, तिचे सांत्वन केले आणि दाखवून दिले की अत्याचाराचे, अन्यायाचे, दुःखाचे उत्तर फक्त एकच आहे आणि ते म्हणजे प्रेम, दया, करुणा, कळवळा. आणि हा कळवळा हा शब्द किती छान शब्द आहे. या शब्दामध्ये 2 क्रियापदे आहेत. फादर सॅबी कोरिया होते ना, ते नेहमी आम्हाला हे सांगायचं कळवळाविषयी. तुम्हाला सुद्धा कदाचित सांगितलेलं असेल. पण कळणे ते चांगलं आहे, पण वळत नाही, तो आपला प्रॉब्लेम आहे. कळवळा म्हणजे काय? आपल्याला कळते पण वळणे सुद्धा आवश्यक आहे. तर हे आहे कळणे आणि त्याच्यानुसार वळणे, त्याच्यानुसार आपल्या जीवनाचे परिवर्तन करणे, हाच कळवळा आहे. तर आज आपण प्रभू येशूची प्रेममय आज्ञा कळून घेऊया आणि त्यानुसार आपले जीवन वळवण्याचा, आपल्या जीवनात कायापालट करण्याचा आपण प्रयत्न करूया. प्रिय बंधू भगिनींनो, आजची रात्र ही अतिशय महत्वाची रात्र आहे. 2000 वर्षापूर्वी तारणाची परमोच्च घटना, पास्का रहस्याची घटना म्हणजे दुःख सहन, मृत्यू आणि पुनरुत्थान, हे आपल्या ख्रिस्ती जीवनाचे सर्वोच्च, परमोच्च असे रहस्य आहे. या रहस्याची सुरुवात आजच्या रात्री झाली आणि आज संध्याकाळी सुरू होणारी ही तारणाची घटना ईस्टरच्या महान आलेलुया
या गीताने पूर्णत्वास येते. आपण आज इथे मिसा बलिदान आणि पुरोहित पद, याजकत्व या पवित्र संस्थेच्या स्थापनेचा उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने इथे जमलेली आहोत. आपण आज ही रहस्य कळून घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्यानुसार आपले जीवन वळवून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मिस्सा बली व पवित्र याजकत्व यांचा अर्थ समजून घेण्यासाठी, कळून घेण्यासाठी आज रात्री आपण 2000 वर्षापूर्वी जी घटना घडली प्रभू येशू बरोबर, त्याच्या शिष्याबरोबर, त्या घटनेत सामील होण्याचा प्रयत्न करूया. तर मग प्रिय बंधू भगिनींनो, मी तुम्हाला आवाहन करत आहे, स्वतःला तयार करा, आपापले सीट बेल्ट बांधा आणि चला आपण यरुशलेम शहरात जाऊया. येशू आणि त्याच्या शिष्यांसह मुक्तीच्या घटनेत सहभागी होण्यासाठी आपण यरुशलेम शहराकडे वाटचाल करूया. 12 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक यहुदी व्यक्तीस वलांडन सण साजरा करण्यासाठी पुण्यनगरी यरुशलेम शहरात जाणे आवश्यक होते विधीनुसार. आणि इतर भक्तिवानांबरोबर प्रभू येशू आपले माता आणि पिता मरिया आणि योसेफ यांच्यासह नाच गाणे करत, अनेक प्रकारची गीते गात लहानपणी त्यांनी प्रवास केलेला होता. आजची रात्र वेगळी रात्र आहे. आजची रात्र हा कौटुंबिक सण जो आहे, वल्हांडणाचा सण, हा प्रभू येशू आपल्या शिष्यांबरोबर साजरा करीत आहे. आणि आज या शिष्यामध्ये आपलाही समावेश आहे. प्रभू येशू वल्हांडणाचा सण आपल्या बरोबर साजरा करत आहे. तो आपल्याला त्याचे कुटुंबीय बनवत आहे. ही पवित्र मिसा बली जे आहे, हा एक प्रकारे वल्हांडणाचे भोजन आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलं, वल्हांडणाच्या भोजनाचा हा सोहळा आहे. आणि हे वल्हांडणाचं भोजन कोण खात असे, तर जे पारिवारिक लोक आहेत, कौटुंबिक लोक आहेत. त्यामुळे आपल्याला हे समजणे आवश्यक आहे की ज्या ज्या वेळेला आपण मिसा बलिदानामध्ये सहभागी होतो, आपण प्रभू येशूचे नातेवाईक बनतो, कुटुंबीय बनतो, भाऊ बहीण बनतो आणि आपण एकमेकांचेही भाऊ बहीण बनत असतो. ज्या वेळेला यहुदी भक्तिभावाने नाच गाणे करत यरुशलेमेत प्रवेश करत होते, त्यावेळेला ते अनेक प्रकारचे भजने गात असत. एक भजन होतं, भजन नंबर 121. तर या स्तोत्र 121 मध्ये असं म्हटलेलं आहे की मी माझी दृष्टी पर्वताकडे लावतो, माझी मदत कुठून येईल? माझी मदत स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या परमेश्वराकडून येईल. माझी मदत कुठून येईल? तर हे स्तोत्रातील जे हिब्रू भाषेतील शब्द आहेत, हे मी आपल्याला गाऊन दाखवू इच्छितो, जेणेकरून आपल्याला एक प्रकारे अनुभव येऊ शकेल की आपणही प्रभू येशू बरोबर, शिष्याबरोबर ह्या वल्हांडणाचा सण साजरा करण्यासाठी यरुशलेम शहरात जात आहोत. वरच्या मजल्यावर, माडीच्या खोलीवर आपण जात असताना हे आपण एक गीत प्रभू येशू आणि त्याचे शिष्य गात आहेत. त्याच्याबरोबर आपणही या गीतामध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न करूया. तर आपले डोळे बंद करा आणि हे जे गीत आहेत, या गीताचे जे बोल आहेत ते हिब्रू भाषेमधील आहेत. आपल्याला कदाचित समजणार नाही, पण त्याचा जो कंपन आहे, त्याचा जो ध्वनी आहे, तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया.
Meyaim Yabo Ezri Ehesaenai Ehel Heharim Meyaim Yabo Ezri Meim Hashem Hose Shamayim Vaharetz Ezri Meim Hashem Hose Shamayim Vaharetz. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. माझी मदत कुठून येईल? माझी मदत स्वर्ग आणि पृथ्वी यांचं निर्माण करणाऱ्या परमेश्वराकडून येईल. एझरी हा शब्द आपण वारंवार या गायनामध्ये ऐकलेला आहे. एझरी म्हणजे माझी मदत. माझी मदत करणारा म्हणजे एझरी, माझं सहाय्यक, जो मला पूर्णपणे सपोर्ट करतो, जो पूर्णपणे माझ्या बाजूला उभा आहे, तो एझरी. तो माझ्या बाजूला असताना मला कसलीही भीती नाही. आणि प्रभू येशूचा या एझरी वर परिपूर्ण विश्वास होता. या विश्वासामुळेच तो आज जी काही कृत्या करत आहेत ते ह्या विश्वासामुळेच शक्य झालं. एझरी माझा सहाय्यक परमेश्वर याच्या प्रेरणेमुळे, त्याच्या सहाय्यामुळे आजच्या रात्री प्रभू येशू 2 क्रांतिकारी कृत्या करतो. येशू स्वतः झुकून वाकून आपल्या शिष्यांचे पाय धुतो आणि तो भाकरी तोडून आपल्या शिष्यांना देतो. संत पेत्र आणि इतर शिष्यांसोबत आपण या कृत्या आपल्या विश्वासाच्या डोळ्यांनी पाहूया, त्या समजून घेऊया, कळून घेऊया आणि त्यानुसार आपले जीवन वळवण्याचा प्रयत्न करूया. पहा, मी आपल्याला विनंती करतो, आपले डोळे बंद करा आणि एक प्रकारे प्रभू येशू आणि त्यांच्या शिष्याबरोबर आपण प्रवास करूया, त्यांच्या बरोबर राहूया. आपल्या अंतचक्षुने, आपल्या विश्वासाच्या डोळ्यांनी आपण पाहूया की प्रभू येशू आज रात्री आपल्यासाठी काय करत आहे. पहा, येशू आणि त्याचे शिष्य एप्रिलच्या उन्हात यरुशलेमेच्या धुळीने भरलेल्या रस्त्यांवरून चालून आता वल्लांडनाचे भोजन करण्यासाठी माडीवरच्या खोलीत येत आहेत. ते प्रवेश करत आहेत. त्यांच्या बरोबर आपणही या माडीवरच्या खोलीत प्रवेश करूया. आता सर्वजण स्थानापन्न झालेले आहेत, परंतु एक प्रश्न आहे. घाणेरडे धुळीने माखलेले पाय कोण धुवेल? आणि हे जे काम आहे ते आहे गुलामाचे काम किंवा सर्वात खालच्या दर्जाच्या व्यक्तीचे काम. येशू गरीब आहे, भटका प्रवचक आहे, त्याच्याकडे गुलाम नाहीत, त्याच्याकडे आहेत फक्त त्याचे प्रिय शिष्य. परंतु हे शिष्य रस्त्यात
एकमेकाशी काय चर्चा करत होते? आपल्यात सर्वात मोठा कोण? त्यांच्या चर्चा त्याच्यामध्ये आहेत, आपल्यात सर्वात मोठा कोण? या शिष्यापैकी कोणीही वाकून इतरांचे पाय धुण्याचे हलक्या दर्जाचे काम करू इच्छित नाही. कोणीही दाखवू इच्छित नाही की मी सर्वात कनिष्ठ आहे. परंतु आपला प्रभू आणि आपला स्वामी येशू नेमका तेच करतो जे कोणीही करू इच्छित नाही. तो स्वतःला आपल्या देवत्वापासून रिक्त करतो, आपल्या स्वामित्वाचा त्याग करतो आणि तो दास बनतो आणि आपल्या शिष्यांचे आणि आपले सुद्धा आपणा सर्वांचे घाणेरडे, धुळीने माखलेले, पापाने माखलेले असे पाय धुतो. आपण स्वतः संत पेत्राच्या जागी ठेवूया. सुरुवातीला पेत्राला येशूची ही जगावेगळी कृती समजली नाही. गुरु शिष्याच्या पायाशी कसे झुकू शकतो हे त्याला कळले नाही. पाय धुण्याच्या घटनेतील पहिल्या पोप आणि ख्रिस्त सभेचा प्रमुख पेत्र आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यामधील जो संवाद आहे तो अतिशय महत्वाचा आहे. चर्च मधील प्रत्येक नेत्याला, ख्रिस्ती अधिकाऱ्याला, जे जे अधिकाऱ्याच्या पदावर आहेत, आई वडील, शिक्षक, आपण सर्वजण जे छोट्या मोठ्या प्रमाणात नेतृत्व करतो, आपल्याला जी संधी मिळते, इतरांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आपल्याला मिळते, या आपल्या सर्वांना या पाय धुण्याची महान कृती समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे येशू पेत्राबरोबर संवाद मध्ये वेळ देतो, त्याला सांगतो, समजावून सांगतो आणि पेत्राला प्रभू येशूची ही कृती नंतर कळते आणि त्याप्रमाणे तो आपले जीवन प्रभूला पूर्णपणे समर्पित करतो. आज आपल्याला सुद्धा ही पाय धुण्याची ही जी कृती आहे, क्रांतिकारी कृती आहे, ते समजण्यासाठी प्रभू येशू बोलावत आहे. फक्त एक कृती, परंतु या कृतीद्वारे येशू जग उलट पालट करतो. तो शिष्यांना आणि आपल्या सर्वांना सांगतो, तुम्ही मला गुरु आणि प्रभू असे संबोधिता आणि मी तो आहे. म्हणून मी प्रभू आणि गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू आपल्याला विनंती करीत नाही, कृपया एकमेकांचे पाय धुवा. प्रभू येशू विनंती करीत नाही, तर प्रभू येशू आपल्या सर्वांना एक आज्ञा देत आहे. जे आपल्याला शिष्यांसारखे सोडून देतात, जे आपल्याला पेत्रासारखे नाकारतात, यहुद्यासारखे आपला विश्वासघात करतात, त्यांची प्रेममय सेवा करण्यासाठी, त्यांचे पाय धुण्यासाठी प्रभू येशू आपल्याला आज्ञा देत आहे. आणि आपल्या सर्वांस ठाऊक आहे, वाकणे आणि झुकणे आणि पाय धुणे हे सोपं काम नाही आहे. ही आज्ञा कठीण आहे, आपल्याला जवळजवळ अशक्य वाटते. आपण म्हणतो, वाकून मी माझ्या मित्राचे, माझ्या भावाचे किंवा माझ्या आई वडिलांचे पाय धुवू शकतो एकतर, पण माझ्या शत्रूचे पाय मी कसे धुणार? मी माझ्या हाताखाली जे लोक आहेत त्यांची सेवा कशी करणार? आपण सबबी शोधण्याचा प्रयत्न करतो. आपण म्हणतो कदाचित फक्त ही आज्ञा जी धर्मगुरूंसाठीच फक्त आहे, परंतु ही सबब चालणार नाही. प्रभू येशू म्हणतो, जर तुम्ही माझे शिष्य म्हणून घेऊ इच्छिता तर तुम्ही सर्व ही आज्ञा पाळली पाहिजे. आज प्रभू येशू आपण सर्वांना आज्ञा देतो, जर तुम्हाला माझे शिष्य म्हणून घ्यायचे असेल
तर तुम्हाला एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. येशूला माहित आहे की आपला अहंकार सोडून देऊन इतरांचे दास बनण्यासाठी फार फार कठीण आहे. आणि ही अशक्य अशी गोष्ट, कठीण ही गोष्ट प्रभू येशू शक्य करतो आजच्या दुसऱ्या कृतीद्वारे. आणि ती कृती आहे प्रभू येशू भाकर तोडून आपल्या शिष्यांना देतो आणि म्हणतो, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी दिले जाईल, हे माझे शरीर आहे. या पवित्र कम्युनियन द्वारे प्रभू येशू आपल्याला दैवी जीवन देतो, त्याचे स्वतःचे दैवी जीवन आपल्याला देतो. प्रेममय सेवा करण्यासाठी आपणास तो दैवी शक्ती प्रदान करतो. त्यामुळे ज्यावेळेला आपण मिसा बलिदानामध्ये येतो, आपण प्रभू येशूचे सेवन करतो, त्यावेळेला आपण प्रभुमय बनतो, आपण प्रेममय बनतो आणि प्रेममय सेवा करण्यासाठी आपण सिद्ध बनतो. प्रभू येशूला माहित आहे आपण कमकुवत आहोत, तुटलेले आहोत. लोकल ट्रेन मधील गर्दी, कष्ट, दुःख, संघर्ष, अशांतता हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. कौटुंबिक ताणतणाव, आर्थिक संकटे, आजार, तुटलेले नाते संबंध, आपल्या स्वतःच्या आणि आपल्या आप्तजनांच्या अपेक्षा आपल्याला चिरडून टाकतात, आपल्याला तोडून टाकतात. आणि हे जाणून प्रभू येशू स्वतःला तोडतो, जेणेकरून आपण परिपूर्ण होऊ शकू. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू एझरी म्हणजे माझा सहाय्यक परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवतो. त्याच्या सहाय्याने प्रेरित होऊन तो वाकून आपल्या शिष्यांचे पाय धुतो. स्वतःचे शरीर तोडून तो आपल्याला त्याचे दैवी जीवन बहाल करतो. चला आपण हे महान रहस्य कळून घेऊन त्यानुसार आपले जीवन वळवण्याचा प्रयत्न करूया. आणि मदर तेरेसांनी सांगितल्याप्रमाणे आपले हात सेवेसाठी आणि आपली हृदये प्रेमासाठी देऊया. ज्यावेळी आपण हे करू शकू त्यावेळी मिसा बलिदानामधील प्रभू येशूची आज्ञा, माझ्या स्मरणार्थ हे तुम्ही करा, ही आज्ञा आपल्या जीवनात नक्कीच पूर्णत्वास जाईल. आमेन.